पुन्हा गुणाची कमाई आणि वस्ताद विठ्ठलरावजी काळे यांच्याकडून दोन्ही विजेत्या पैलवानांना 500 रुपयाचं बक्षीस देऊ केलंय. हा दिलेलं आहे बक्षीस. चला 92 किलो शबाश. कुस्तीला प्रारंभ. कोणत्याही क्षणाला कुस्तीचा निकाल ठेवण्याची क्षमता ठेवणारे दोन्ही पैलवान पृथ्वीराज मोहराने प्रत्येक देशमुख महाराष्ट्र केसरीला हे दोघे गांधीनगर प्रतिनिधित्व करणारच आहे. परंतु हे गटात कोण आणि ब गटात कोण याचा फैसल्यासाठी ही कुस्ती चालू आहे. बारामती विरुद्ध इंदापूर अशी फायनलची कुस्ती आली. 92 किलो वजनगट माती विभाग. राष्ट्रीय पंच निलेशजी मारणे या कुस्तीला सरपंच म्हणून काम बघतात. यानंतर गांधीबाग 57 किलो 61 किलो 62 किलो 70 किलो 74 किलो 79 86 92 97 पर्यंत राहते. आणि सर्वात शेवटी महाबली किताबाची लढत मातीवरती होणार का? महाबली किताबाची लढत माती विभागावरती होणार. नोंद घ्या. माती विभागाचा खुल्या गटाचा विजेता पैलवान आणि गादी विभागाचा खुल्या गटातील विजेता पैलवान यांच्यामध्ये महाबली केसरीची लढत होणार. महाबली किताबाची लढत होईल. महाराष्ट्राच्या कुस्ती संघाने निर्णय घेतला. गल्ली बोळातले बसवा केसरी बोबो केसरी सगळे बंद केले. किताब लावल्या मल्लसम्राट लावल्या. परंतु केसरी शब्द फक्त महाराष्ट्र केसरीसाठी. तो निर्णय अंमलात आणला. टाळा वाजला गेला महाराष्ट्राच्या कुस्तीगीर संघासाठी. नाहीतर गल्ली बोळातलं केसरी व्हायला सुरुवात झाली होती. यावर्षी सुद्धा महाबली किताबाची लढत होणार आहे. केसरी नव्हे. शबास पृथ्वीराज. शबास पृथ्वी. शबास. शबास. 2-0 असा गुणफलकात पुन्हा एकदा पसंती दिलेली पंचांना. नव्या कास्तूच्या पैलवानांसाठी कुस्ती करा ही चेतावणी ताकीद असते. ती या ठिकाणी दिलेली कला. हजारो कुस्ती शौकीनांचं लक्ष तुमच्यावरती लागलं. माणसाला माणूस घेतला. आजूबाजूला नगर फिरा. अवघड करून तुम्हाला रंगरंगला रंग. जात धर्म पंत उच्च नीच गरीब श्रीमंत गोंद सगळं सोडून लोक एकत्रित आले. विविध देशचा त्यांचं नाव भारत. विविध देशचा त्यांचं नाव पुष्य आणि विविध देशचा त्यांचं नाव गोंधळ. बाळासाहेब धांडेकरांनी हे करून दाखवलं. यासाठी केला होता अट्टहास. एकदा धांडेकर बोलण्यासाठी टाळा व्हायला पाहिजे. सर्वात जोरदार. दुसऱ्याचं कौतुक करताना शेंगाटपणा करू नका. दुसऱ्यासाठी जर कौतुक केलं तर तुमच्यासाठी कुणीतरी टाळा वाजवत असते आणि दुसऱ्याला शिवाशाब दिला तर तेवढा आपल्याला करत असते. जरा टाळा व्हायला जोरदार. मनोज वांगडे आपलं हार्दिक स्वागत आहे. नानाजी वाटेकर यांच्याकडून गादी बनवती 1000 रुपयाचा हक्क चालला. दोघांनाही 500 दिले जातील. नोंद घ्या. हे पुण्याचं वैभव आहे. ते जपलं पाहिजे. जोपासलं पाहिजे. शबास. लाख मनाचा 50 सेकंद बाकी राहिलेले आहे. सरपंच राष्ट्रीय कुस्तीपंच पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव प्रभूजी भोत्रे सर. नाही साऊंड बदललाय. माझा आवाज नाही. आणि हा करा कुलदीप यादव सर. सरपंच सैनाथ भुजबळ. शबास. लाख मुलाचे 20 सेकंद. काहीही घडू शकता. हो आक्रमणाला टाळा पाहिजे. टाळा. बलवंत ताकदीचा पृथ्वीराज आणि एक लढवय्या पैलवान प्रतीक देशमुख
हार या जीत कोई बात नहीं, लेकिन लड़ना अपना फर्ज है। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जगह नाही। कोणतं लक्ष माणसापेक्षा मोठं नाही, पण लढलाच नाही तर त्यातला मजा करत नसतो। तारेचा कोणी पोरासाठी एकदा पुन्हा एकदा हो आणि विशाल वाजले पृथ्वीराज महाळ गादी विभागामध्ये ए टीम मध्ये प्रतिनिधित्व करणार पुणे जिल्ह्याचा, प्रतिम देशमुख बी टीम मध्ये प्रतिनिधित्व करणार पृथ्वीराज महाळ अनिकेत मांगळे ही महाबली किताबाची लढत मातीमध्ये गादी विभागाचा 70 संपल्याबरोबर कुस्ती लागला। लगेच नाग या मैदाना पर तयारी लगा 57 किलो 92 किलोची पुरुषीची कुस्ती इकडं माती आखाड्यावरती सुरू आहे। चला कडेवरती या ऊन फळात लाल 3 निळा 0 महाबली किताबाची एक तगडी कुस्ती बरोबर 20 मिनिटांनी लागणार। पृथ्वीराज महावीर अनिकेत मांगळे पुणे जिल्ह्यातले दोन्ही नामांकित पवार माती आखाड्यावरती लागणार। इकडं 92 किलो अधिकारी वर्ग संजय रावले सर, सरपंच 11 प्रमुख कुलदीप यादव, सरपंच साईनाथ भुमे 106 किलो आणि माती विभागाची महाबली किताबाची कुस्ती बघण्यासाठी प्रेक्षकांची लगबग इकडे सुरू झाली आणि माती आखाड्याच्या सभोवताली गर्दी करण्यासाठी प्रेक्षक जागा शोधू लागले। हे खास आकर्षण आहे पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे खास आकर्षण। लाल 4 निळा 0 असा गुराफळा दोघांची सुद्धा काटिकी टक्कर चालू आहे। बारामती विरुद्ध इंदापूर अशी 92 किलोची फायनल। गुणफलक 4-0 असा। यानंतर 97 किलो सागर देवकाते इंदापूर लाल पट्टी, यस वसवाड हवेली निळी पट्टी। सत्तावन्न किलोची कुस्ती संपल्याबरोबर मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघ जो पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाला अधिकृतरित्या संलग्न आहे त्या संघटनेच्या सदस्यपदी पहिला शिवाजीराव दगडे यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली जाते। ही कुस्ती संपल्यानंतर मॅट आखाड्यावरती तो सन्मान लाख मोलाची माती आखाड्यावरती तो सन्मान पहिला शिवाजीराव दगडे यांचा सन्मान पत्र देऊन निवड पत्र देऊन या ठिकाणी होईल। तो सन्मान देण्यासाठी ते निवड पत्र देण्यासाठी मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष गोविंदच्या आंगरे, पहिला हनुमानजी नागरे, पंतरामजी मराठे, उपमहाराष्ट्र केसरी राजाराव महा, गणेशरावजी आंगरे, रामदासजी नागेवाडा, गणेश महा, नितीनराव रंपिसे, राजाराव मिसा, देवीराजजी मिसा, दत्तात्रय बांधण, सोमनाथजी मासा, ज्ञानराव कळवर, अनिलजी मासा, मनोहरजी मासा या सर्व पाहुण्यांनी माती आखाड्यावर येतो। त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी प्राध्यापक विलासजी कटुरे सर, पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष मेघराजजी कटके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे खजिनदार प्रधान नवनाथभाऊ गुले, हरमानाकाराचे व्यवस्थापक प्रधान गणेशभाऊ बांगट आणि शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आमचे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंचा प्राध्यापक दिनेशजी गुंड सर या सर्वांना विनंती माती आखाड्यावरती यायचे आणि पहिले शिवाजी वगैरे यांना सदस्य पदाचं नियुक्ती पत्र देऊन या ठिकाणी सन्मानित करायचे। त्याचप्रमाणे पहिला नरेंद्र मराळ त्याला सर्वांना विनंती आपण आखाड्यावरती यायचंय। खऱ्या अर्थानं देण्याची बारात असावी लागते।
मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाला न भूतो भविष्य तो अशी तालुका निवडतात घेतली. प्रत्येक वजन गटामध्ये 2 व्हीलर ठेवल्या.